तर आज होती कार्तिकी एकादशी, त्यामुळे मम्मींचा होता उपवास. आता उपवास जरी त्यांचा असला तरी खिचडी तर सगळ्यांनाच पाहिजे असते, म्हणून जास्तीचे साबुदाणे भिजत घातले होते रात्री. बटाटे छोटे छोटे कट करून घेतले आणि तेलात फ्राय करायला ठेवले. तोपर्यंत शेंगदाण्याचा कूटसुद्धा करून घेतला आणि साबुदाण्यामध्ये कूट घालून मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर मिरच्या घातल्या, मीठ घातलं आणि साबू घालून सगळं एकत्र करून घेतलं. वरून थोडीशी साखरसुद्धा टाकली आणि वाफवायला ठेवून दिलं. साबुदाणा पांढरा ठेवायचा नाही, तो ट्रान्सपरंट दिसेपर्यंत वाफवून घ्यायचा, त्यामुळे खिचडी छान टेस्टी लागते. त्याच्यानंतर मी गेले दूध आणायला. आता दुधाचा आणि माझा 36चा आकडा आहे. नेहमी माझ्याकडून ओतू जातं, म्हणून मी तर आजकाल ना समोर उभं राहूनच तापवते. आता सध्या ऊन पडतंय, त्यामुळे ना सगळ्या शेंगा टेरेसवरती सुकवायला ठेवल्या आहेत. खालच्या टेरेसवरती शेंगांची माती खूपच पडलेली, तर ते झाडून घेतलं पहिला. तर त्याच्यानंतर आजींना चहा दिला. आता ह्या शेंगा सुकवेस तोपर्यंत आजी तुम्हाला शेंगांच्या बाजूलाच दिसतील. पाठीमागे चिंचांचं झाड आहे, किती चिंचा लागल्यात बघू शकता. स्वयंपाक करता करता या भरणीमधलं तिखट संपलेलं. सकाळी गडबड नको म्हणून ना ते पहिला तर भरून घेतलं आणि ही कोथिंबीर निवडायला घेतली. कोथिंबीर निवडून ना या दिवसाचा शेवट केला. तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.